आपण बेस बनवणार आहे, त्यासाठी मी अशा प्रकारचे प्लास्टिक कोटेड जाळं जे पॉम्पलेट असतात ते मी यूज करणार आहे, जेणेकरून आपला जिरे टोपचा बेस स्ट्रॉंग होईल। त्यासाठी मी एक कोन बनवून घेते आहे आणि त्याला स्टेपलर करून घेते। अशा प्रकारे आपला कोन तयार झाला आहे, याला पॅक करून घेते आहे। मित्रांनो, आपल्याला कुठल्या शेपचा कसा जिरे टोप बनवायचा आहे हे आपण प्रॉपर बघूया। 2 प्रकारचे जिरे टोप मी छोट्या साईजमध्ये केले, तुम्हाला कळायला हवं म्हणून व्यवस्थित। हे बघा मित्रांनो, हा जिरे टोपचा शेप आणि या जिरे टोपचा शेप। आता हा एक जिरे टोप आहे, हा कोन शेपमध्ये, आणि हा दुसरा आहे, त्याची एक बाजू थोडी मोठी आहे आणि दुसरी स्ट्रेट आहे। अशा प्रकारे आपल्याला जिरे टोपचा शेप बनवायचा आहे। अशा प्रकारे हे खालचे एक्स्ट्राचे जे कागद आहे ते आपण कापून बेस तयार करून घेऊया व्यवस्थित। मी सरळ कट करून घेते, मार्क करून। अशा प्रकारे हे मार्क करून मी कट करून घेते। मित्रांनो, हा आपल्याला साईजने बनवायचा आहे, जेणेकरून ज्याच्यासाठी आपण बनवतोय त्याच्या डोक्यात परफेक्ट फिट बसला पाहिजे। अशा प्रकारे मी वरनं पण मार्किंग करून घेतली आहे आणि कट करून घेते चारी बाजू। आपल्याला कोन नको आहे, त्यासाठी मी हे कट करून घेतली आहे आणि याची एक बाजू जास्त निमुळती आणि एक कमी निमुळती अशी घेऊन, जेणेकरून एक साईड स्ट्रेट येईल आणि एक थोडी मोठी येईल। अशा प्रकारे मी याला पॅक करून घेते। कट करून मी मास्किंग टेपच्या साहाय्याने हे सर्व पॅक करून घेते। मित्रांनो, मी माझ्या मुलासाठी बनवते हा जिरे टोप, तर त्याच्या डोक्याचा घेर मी मोजून घेतला आहे। त्याच्या डोक्याचा घेर होता 21 इंच, त्याप्रमाणे मी जे हे खालचे बेस आहे तो मी 25 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही डोक्याचा घेर मोजून त्याच्यात मिनिमम 3 इंच मोठा असा बेस घ्या। अशा प्रकारे हा बेस तयार झाला आहे आणि याला मी पूर्ण मास्किंग टेपच्या साहाय्याने कव्हर करून घेते आहे, जेणेकरून आपला बेस अजून छान स्ट्रॉंग होईल। आणि मास्किंग टेपचा यूज केल्यामुळे हा थोडा स्ट्रेचेबल होतो, म्हणजे याला फाटण्याची भीती अजिबात राहत नाही। छान बेस तयार झाला आहे बघा। हा आपला अशा प्रकारे मस्त स्ट्रॉंगचा बेस तयार झाला आहे। आता आपण ट्राय करून बघूया। बघा मित्रांनो, हे कसं होतंय, हे उचकतंय। आपण अशा प्रकारे जिरे टोप नाही घालू शकत, आपल्याला डोक्यामध्ये फिट बसणारा हवा आहे। यासाठी मी कशा प्रकारे कटिंग करते, तुम्ही नीट लक्ष देऊन आपल्याला असं फिट बसणारा हवा आहे। कशा प्रकारे कटिंग करते हे बघून घेऊया। असे बघा मित्रांनो, सिंपलचा ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचे आपल्याला आणि हे जॉईन करून मास्किंग टेपच्या साहाय्याने फिट करून घ्यायचे। अशा प्रकारे पूर्ण जिरे टोप, पूर्ण सर्कल आपण कट करून जॉईन करून घेऊया। बघा मित्रांनो, खूप इझी आहे। माझ्या चॅनलवर अजून 2 जिरे टोपचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्ही भरभरून सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। अशा प्रकारे चारी बाजूने केल्यानंतर बघा आपल्या जिरे टोपला शेप आला आहे, जेणेकरून तो डोक्यात पॅक बसेल। अशा प्रकारे मी पूर्ण जिरे टोपला करून घेते बघा छानसा। आणि आपण मास्किंग टेप नक्की यूज करा, तुम्ही नक्की यूज करा, कारण त्याच्याने त्याला बेसला जो स्ट्रॉंगनेस येणार आहे ना, तो खूप छान आहे। मित्रांनो, हे जे मी जिरे टोप बनवला आहे ना, हे बघा। आता आपण बघूया, आधी बघितला आणि आता बघूया। आता बघा कसा परफेक्ट पॅक बसतो डोक्यामध्ये जिरे टोप, जेणेकरून तो पडणार नाही, पॅक बसतो छानसा। आपला बेस खूप छान तयार झाला आहे। तुम्ही सेम अशा प्रकारे करा। तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला सोल्युशन नक्की सांगेल। अशा प्रकारे हा बघा, एक साईड स्ट्रेट आणि एक साईड स्लाइंटिंग। अशा प्रकारे बेस कंप्लीट झाल्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। त्यासाठी मी यूज करते सिंपलची आपली नॉर्मल 6 वारी साडी। मी कॉटनची साडी घेतली आहे, त्याला पदर खूप छोटा आहे आणि वेगळ्या कलरचा आहे, तर मी हा पदराने तुरा आणि जो समोरचा भाग असतो तो बनवणार आहे। त्यासाठी मी हा पदर काढून घेते। पदर काढल्यानंतर याला प्रेस फिरून व्यवस्थित सेटल करून घेते। यापूर्वी आपल्या चॅनलवर 2 जिरे टोपचे व्हिडिओ आहे, त्याला पण तुम्ही भरभरून सपोर्ट केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे बघा मित्रांनो, आपण तुरा बनवून घेतो। अशा प्रकारे झिगझॅग करून तुरा बनवून घेतला आहे। तुरा बनवून खाली पॅक करून घ्यायचं आहे दोऱ्याने, किंवा तुम्ही रबर बँडने सुद्धा पॅक करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपला तुरा रेडी आहे। आता मी याला दोघं साईडने पॅक करून घेते आणि आता आपण बनवूया जिरे टोपचा समोरचा भाग। अशा प्रकारे याला पॅक करून घेते मी, एक वेळ प्रेस फिरून घेते, जेणेकरून हा परफेक्ट तसाच राहील आणि वरतून फिट करून घेते। ओके, इट्स रेडी।
आता आपण जिराटोपचा समोरचा भाग करून घेऊया. त्यासाठी मी हे प्लॅस्टिकचं पॅकिंग येतं पार्सलमध्ये ते यूज करते. तुमच्याकडे स्पोंज असेल तर तुम्ही तो यूज करू शकता किंवा कापडसुद्धा यूज करू शकता. मी याला आधी फॅब्रिक ग्लूच्या साह्याने चिपकवून घेतलं आहे आणि नंतर छानसं स्टिच करून घेतलं आहे, जेणे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा अशा प्रकारे स्टिच करून घेतलं आहे, जेणेकरून आपला जो समोरचा भाग असतो, राजांचा जो समोरचा जिराटोपचा जो भाग असतो तो असा मऊ दिसतो, थोडा उचकलेला दिसतो. हे परफेक्ट फिनिशिंग यासाठी आपण अशा प्रकारे करून घेतलं आहे. आणि आता जो स्ट्रेट भाग आहे त्या साईडला आपण हा आपला तुरा शिवून घेऊया. तुमच्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा जिराटोप आवडला तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. मित्रांनो, मी हा जिराटोप बनवायला हा 4th जिराटोप आहे माझा. 3 जिराटोप मी प्रयत्न केला आहे की कशा प्रकारे बेटर होऊ शकतो आणि जो रियुजेबल करू शकतो. हा इतका स्ट्रॉंग आहे, तुम्ही रियूज करू शकता. आणि जर तुम्हाला मेजरमेंटला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा, मी मेजरमेंट देखील सांगेल तुम्हाला पूर्ण जिराटोपची. माझ्या साडीवर अशी लायनिंगची डिझाईन आहे, मी समोर ही यूज करणार आहे जेणेकरून एक डिझाईन तयार होईल आहे. म्हणून जर तुमच्या साडीत प्लेन डिझाईन असेल तर तुम्ही प्लेन यूज करू शकता आणि त्यावर गोल्डन कलरची बारीक लेस लावून क्रॉसमध्ये छानशी डिझाईन बनवू शकते. आता मी हे अशा क्रॉसमध्ये आधी चिपकवून घेते, मग नंतर शिवून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण जो समोर आपण लावलेला स्पॉन्ज आहे तिथं पूर्ण मी हे कव्हर करणार आहे. जर तुम्हाला पूर्ण साडी यूज नसेल करायची तर तुम्ही हे ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा करू शकता. या आधी चॅनलवरचे 2 व्हिडिओ आहेत, ते मी ब्लाऊज पीसच्या साह्याने केलेले जिराटोप आहेत, तुम्ही ते चेकआउट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जिराटोपची. ते इझी वे आहे, यापेक्षा खूप इझी वे आहे आणि सिम्पल जिराटोप आहे. तो जास्त यूज नाही करू शकत, 1 to 2 टाईम मॅक्झिमम. तो एवढा स्ट्रॉंग नाही आहे. बट तुम्ही जर तुम्हाला परमनंट हवा असं तुम्ही असाच जिराटोप करा आणि तुम्ही फक्त साडीच्या जागेवर कापड यूज करू शकतात, प्लेन कापड यूज करू शकतात. ऑरेंज आणि गोल्डन खूप छान कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला हवा असेल तर. अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर मी स्टिक करून घेतली. आता मी याला स्टिच करून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण कव्हर करून घेतलं आहे आणि याला स्टिच करून घेते. मित्रांनो, हा जो जिराटोप आहे मी म्हणजे मला जसं सोयीस्कर वाटला तशा प्रकारे केला आहे. काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा. मी खूप छान बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. हे बघा खूप सुंदर दिसतंय बाबा. मला असं वाटतं कधी कम्प्लीट होईल माझी जिराटोप. आणि त्यासाठी मी ही बारीकशी गोल्डनची लेस यूज केली आहे, ज्याने थोडी शाईन येईल. अशा प्रकारे मी फॅब्रिक ग्लूच्या साह्याने ही फक्त स्टिच करणार आहे. ही स्टिच नाही करणार आहे, फक्त चिपकवणार आहे. अशा प्रकारे हे जेवढं आपण कापड लावलं आहे पूर्ण स्टिच करून घेते. चला तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा भरभरून सपोर्ट मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अभिमानाने जय शिवराय लिहायला विसरू नका. चला मित्रांनो, अशा प्रकारे मी आतनं पण फोल्ड करून घेतला आहे. आपला समोरचा भाग जिराटोपचा रेडी झाला आहे. बघा मित्रांनो, छानसा परफेक्ट छानसा रेडी झाला आहे. आता आपण करूया. बघा किती सुंदर दिसणार आहे पूर्ण कव्हर केल्यानंतर. बघा आता याच्या आपण पूर्ण पीळ घालून घेऊया. ही आपली जिराटोपची बघून घ्या एक वेळ आपण. तुरा सुंदर दिसतोय. आता ही साडी आहे, आता याला आपण कटिंग करून घेऊया. या साडीला मी अर्ध्यातनं हॉरिझॉन्टली कट करून घेणार आहे. 2 भागमध्ये, जास्त नाही, आपल्याला फक्त 2 भागमध्ये कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी पूर्ण साडी कट करून घेते. यातला एक हाफ पूर्ण आणि दुसरा हाफ मधला हाफ मला लागला आहे, म्हणजे एक थोडा हात 2 मीटर जवळपास एक कापड उरलेला आहे. त्यासाठी मी शेला तयार करणार आहे. सेम कलरचा, मला फेट्याच्या कलरचा सेम हवा आहे म्हणून मी शेला तयार करणार आहे. बघून घ्या मित्रांनो, हे जे बेस मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले होते तो सेम शेप आपल्या जिराटोपच्या शेपला मॅच होतो आहे. तर अशा प्रकारे हे गोळा करून त्याला थोडासा छोटासा गोळा करून त्याला असं बांधून घेतलेलं आहे दोऱ्याने, जेणेकरून ते सरकणार नाही. जी स्टार्टिंग असते ती फिक्स बसली ना, मग जिराटोप अगदी हलत नाही. अशा प्रकारे याला स्टिच करून घेतलं आहे आणि आपल्याला आता पूर्ण जिराटोप शिवून तयार करायचा आहे, जे तो छान स्ट्रॉंग राहील. अशा प्रकारे पीळ घेत आपली जी बॉर्डर आहे ती बरोबर
प्रयत्न करा ती वरच्या बॉर्डरला मॅच होईल अशी, म्हणजे क्रॉसमध्ये आपली डिझाईन येईल अशी. अशा प्रकारे पूर्ण पीळ घेत मी जिरा टोप तयार करते. मित्रांनो, खूप स्पीडली घ्यावं लागतं आहे आणि मी पूर्ण व्हिडिओ पूर्ण स्पीडली घेतला आहे. स्लोली घेतला असता तर खूप जास्त लॉंग व्हिडिओ होऊन गेला असता, त्यासाठी मी स्पीडली घेतला आहे. बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही स्लो करून बघू शकता. मी पूर्ण जिरा टोप कव्हर करून घेतला आहे. पीळ घेत अशा प्रकारे झाला आहे पूर्ण. आरामात पीळ घेत एक पीळ घेऊन आपण अशा प्रकारे ह्याच्यामध्ये खोचून घेऊया. मी आता फक्त पीळ घेऊन घेते, पूर्ण वर शिवून घेतलं आहे आणि पूर्ण पीळ घेतली आहे आणि पूर्ण जिरा टोप मी नंतर शिवणार आहे. आता हा दुसरा हाफ भाग घेतला आहे आणि मी खाली यूज करणार आहे. त्याला पण मी खोचून घेतलं आहे आणि नंतर शिवणार आहे. अशा प्रकारे पीळ घेऊन आता मी समोर काय केलं आहे, जी बॉर्डर होती ना ती समोरून अशी परफेक्ट घेतली, ती छानशी डिझाईन येईल म्हणून बॉर्डर फोल्ड करून घेतली व्यवस्थित. अशा प्रकारे समोरच्या भागाला परफेक्ट बॉर्डर आली आहे आणि ती पण दाबून घेते आता. अशा प्रकारे हे रेडी झालंय. चला तर मित्रांनो, मग आता शिवून घेऊया. खूप स्पीडली घेतलं आहे. तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं शिवून घ्या. मॅचिंग डोळा मिळाला तर बेटर राहील. मी व्हाईट डोळ्याने शिवलं होतं, मला थोडा त्रास झाला, बघून शिवावं लागत होतं, स्टिचेस दिसायला नको असे. अशा प्रकारे जिरा टोप आपला रेडी आहे. आता त्यासाठी आपण मागे लटकन तयार करणार आहे. आता आपला तुराचा भाग मोरपंखी आहे, त्यासाठी मी मोरपंखी लोकर घेतली आहे आणि अशा प्रकारे बोटाला गुंडाळून इथं दोऱ्याच्या साहाय्याने एक गाठ पाडून घेते, ज्याने आपलं खाली असं छोटंसं मॅचिंग कलरचा गोंडा तयार होईल. हे कट करून घेतलं आहे. ओके. आता यामध्ये एक्स्ट्राचा दोरा कट करून आता यामध्ये घंटीच्या शेपचं हे असं मिळतं बाजारात, त्याला काय म्हणतं मला नाही माहिती. हे असं ओढून घ्यायचं ज्याने छानसा लुक येईल. बघा सुंदर. आणि मी गोल्डन कलरचे आणि व्हाईट कलरचे पण यूज केले. चला तर मग ही बघा आपली छानशी लटकन रेडी आहे. आपण आता हिला शिवून घेऊया. मी ऑलरेडी लटकन करून शिवून घेतलं आहे. मी अशा प्रकारे 5 लटकन तयार केलेले आहेत. आता ही शिवून घेते. आपला जिरा टोप रेडी आहे. मला याला पॅचेस लावायचे आहे. तुम्ही नाही सुद्धा लावले तरी असा सुद्धा परफेक्ट दिसतोय जिरा टोप. मी आता इथे एक छोटंसं पॅच लावून घेते आणि छोटं होतं थोडं म्हणून मी खाली पर लावून घेतले वेगळ्या कलरचे आणि मोत्यांच्या साह्याने असं छानसं तयार करून घेते. पुढे रिकामं वाटतंय तिथं मी गोल्डन, आता मी हे पीस असतं ते पीस लावणार आहे इथं. अशा प्रकारे याच्यात छान लुक येतोय. सेम कलर आहे त्याच्यामुळे उठून नाही दिसत ते व्हिडिओमध्ये. लुक खूप सुंदर येतोय. आता एंडला पण मी गोल्डन कलरचे मणी चिपकवून घेणार आहे. डायमंड लावून घेतलंय छानसं लुक यायसाठी. नाही लावलं तरी चालतं.
बघा हा असा सुंदरसा आपला जिलेटोप रेडी आहे. आपल्याला जिलेटोप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण हा घालून बघूया कसा फिट बसतोय ते. तुम्हाला फिटिंग बघून नक्की कळेल की फिट कसा बसतोय. आवडलं तर लाईक, कमेंट अँड शेअर करा.